पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हाय अगं, किती बी वेळानं कसे बी मोजले हे सगळे मिळून 10,000 बी नाही होणार ग। यामिनीकडे जाऊन येत्या। पण तू यामिनीकडे जाऊन काय करणार आहेस? काय बी करन। तू मसनी बेघर होऊ देणार नाही, आपली खानावळ बंद पडू देणार नाही। तशीच येळ आली तर तुरुंगात बी जाईन। मामनजीसनी दिलेला शब्द मोडणार नाही। आज मी डबे पोचवून कधी येणार आहे? काय माहित, सोहमकडे जाऊन येणार आहे म्हणालेली। वेळ लागल। मग मी येते जाऊन। अगं पण तू नसताना आज मी आली तर तिला काय तर सांगून सांभाळून घे। आता मी सगळंच नाही सांगू शकत तायडे। देवळात गेली म्हणून सांगते। सांग। आणि तसंच काय भलतं सलतं झालं तर दोघीसनी सांभाळा, खानावळ चालू ठेव। आता अन्नपूर्णेच्या मनात असेल तेच होईल। हाय अगं, असं का बोलायलास? हाय तायडे, अगं आई कुठे गेली? ती देवळात गेल्या। ठीक आहे, पण एवढ्या गडबडीत का गेली? देव काय कुठं पळून जाणार आहे का? आता मी घरला जायचं का तुरुंगात जायचं ते तूच ठरव। तूच कर आणि तूच नेस्तर। मला काय बी झालं मी सहन करीन। माझ्या पोरीसने काय झालं माझ्याच्यानं सहन नाही व्हायचं। मला नाही वाचवू शकलं असतं। माझ्या पोरींची जबाबदारी तुझ्यावर आहे, एवढं लक्षात ठेव। मला नाही वाटत करा आधी पैसे द्यायला येईल। ही काय तिचा बाबी येईल। मी ढोस तसा देऊन आल्या ना की यायलाच पाहिजे। आली 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 काय आत कुठं चाललाय? आज तिला समजायला नको ना, आपण तिची वाट बघालोय। नाही आत नको आत नको, इथं बसा, काहीतरी काम करत बसा। यामिनी, अरे आखे आलीस तू? ये अरे खाली कशाला उभी आहेस? ये इकडे वर ये अरे वा, आखे सूर्यास्त व्हायच्या आधी आलीस बरं का। छान छान, दे आण तो कागद, दे कागद मी नाही आणला। हा वा, ही बघा काय म्हणाला का कागदच नाही आणला? नाही, मी पैसे आणलेत। पैसे 10 लाख आणलेस तू? 10 लाख नाही, पण माझ्याकडे होते तेवढे सगळे पैसे आणले। हे एवढंच? हे बघ, हे बघ, ए काय भीक द्यायला आले का आम्हाला? हा, एवढ्या पैशाने 10 लाखाचं व्याज बी भरता येणार नाही। आके तुम्हाला लयच हलक्यात घेतलंयस का? हे समजा तुला किती जड जाईल याचा तुला अंदाज बी नाही ना? राईट, तुम्ही पोलिसांना फोनच करा, फोन करा पोलिसांना।
लगे करतो. हाव 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 तुम्ही नातं विसरला असला तरी अजून मी तुमच्याच नावाचं कुकू लावतीये. वा वा वा, ही तरी एकदम बेस्टच स्कीम झाली की. हा, म्हणजे पुढच्याकडनं पैसे मागायचे आणि त्याच्या नावाचं कुंकू लावायचं आणि मग त्याने त्याचे पैसे परत मागितले का कुंकू दाखवायचं. वा, सवाशीन असं कुणाच्या बी नावाचं कुकू लावत नाही ना ग यामिनी. पण तू कुठं सवाशी नाहीस, तुला तर नवऱ्याने सोडलाय ना. ओ, हा, तुम्ही काय आमच्या गप्पा ऐकत उभे राहिले? पोलिसांनी फोन का करत नाही? हिला का नाही तुरुंगात पाठवल्याशिवाय समजणारच नाही. हा, लावतो लावतो. नाही नाही, अहो अहो ऐका ना, अहो थांबा ना. अहो अहो मला तुरुंगात पाठवून तुमचे पैसे परत मिळणार आहेत का? गावात मला अजून तुमची बायको म्हणून ओळखतात. मला जर पोलीस घेऊन गेले तर खानावळवाल्या राधक्काला घेऊन गेले, लोक फक्त असं म्हणणार नाहीत. लोक म्हणतील का गोपीनाथच्या पहिल्या बायकोला गोपीनाथ आणि त्याची दुसरी बायको तुरुंगात पाठवालाय. तुमसनी हे चालणार असेल तर होऊ दे, पण त्यानंतर माझ्या लेकी आपल्या लेकीसनी सुखानं जगू द्या. इकडे या आधी, इकडे या. बसा इकडे. अहो, हिला बाळी आहे बाई, खोटाडी आहे ही. तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करायली आहे आणि तुम्ही पण हेंद्रीसारखे ब्लॅकमेल व्हायले. ऐका ऐका माझं, तुम्ही जरा शांत डोसक्याने विचार करा. मी काय म्हणते तुम्ही विचारच कशाला करताय? तुम्ही पोलिसांनी फोन का करत नाही मला कळना. पोलिसांनी फोन करायची धमकी म्हणून ठीक आहे, पण आपल्याला तो सही केलेला कागद पाहिजे ना. मरून जे तो कागद, पैसे तर मिळाले पाहिजे का नाही आधी? ये बाई ऐक, आके ये बाई, त्या कागदावर सही का करत नाहीस? सांगितलं तरी समजा ना होय तुला. सगळ्यांचे सगळे प्रश्न सुटतील. ये बघ, ऐक जरा, स्वतःच्या जीवापेक्षा त्या जागेला लय महत्व देऊ नकोस. कागदावर सही कर आणि मोकळे हो बाई. काय पण ती जागा आहे. हा हा, ते मामंजी यांचं काही येऊन तेऊन परत तेच तेच सांगत बसू नको, ते माहितीये मला. हे बघ, ती जागा माझ्या नावावर कशी करायची ते मी बघून घेईन. तू सही तर कर, आणि जर तू सही करणार नसशील ना तर पैसे दे. पैसे काढ. काय सही करणार नाहीयेस ना, मग पैसे तरी आणून दे. पैसे स्वतःकडे ठेवून काय करतेस? पैसे का देणार? मी पैसे देणारच होते. मग पैसे चोरीला गेलेत. चोरीला? या बे, बस इकडे बघ. बस बस. हे घे. दहाच्या 10 लाख गेले. या बाई, तू काही येडीबिडी आहेस का काय? असे कसे गेले पैसे आणि कधी गेले? त्या दिवशी मी पैसे परत करायला आलते. अस्मी संग चर्चा करा आणि ठरवा काय ते. तू सांगितलंस आणि आम्ही ऐकाले असं होतं व्हय? खोटं बोलावं माणसानं, पण त्याला काही प्रमाण आहे का नाही? खोट नाही,
मी खरंच सांगते. तवाच पैसे चोरीला गेले असते तर तवाच का सांगितलं नाहीस? खोटारडी कुठची? मी खोटारडी नाही आहे. मी खरं सांगते. मी पोलिसात तक्रार बी केली. मला वाटलं काय चोर सापडल आणि पैसे परत मिळतील आणि मी तुम्हाला तुमचे पैसे परत देईन. नाही 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 मला काही माहित नाही. मला काय माहित नाही. यामिनी नाही मला काही ऐकायचं नाही म्हटलं ना. मला काही ऐकायचंच नाही. तू कागदावर सही तरी कर नाही तर पैसे तरी दे. पण एवढे पैसे मी कुठून आणू? मला काय माहित कुठून आणू? मला काय माहित तू आण कुठून बी. चोरी कर भीक माग. नाही. हा तू तुझ्या देवीकडे माग. ती देईल तुला पैसे. तिच्याकडे पैसे माग. हा हॅलो तायडे, घरी आहेस ना? हा बोल. हा मग आईला फोन दे जरा. हा आई बाहेर गेल्या. बाहेर कुठं? देवळात गेल्या. कुठल्या देवळात? अस्मे किती प्रश्न विचारल्यास. नाही माहित कुठल्या देवळात गेल्या. अगं तायडे, चिडाय काय झालं? मी बी देवळात जाऊन घरला येणार होते म्हणून विचारलं. बरं असो, येते मी घरला. तायडे, अगं एवढं काय झालं चिडायला? काय नाही ते अस्मी ढीगभर प्रश्न विचारते. नीट उत्तर नाही मिळाले की ते कायमच प्रश्न विचारत्या. तू नीट सांगायचं ना तुला माहिती नाही म्हणून. उगाच चिडचिड केलीस. मगाशी आई गडबडीत बाहेर गेली म्हणून मी काही बोलले नाही. पण आई देवळात चालल्या माहिती असता तर मी बी गेले असते तिच्या संग. आईचं काय चाललं असेल? हाव, थोडी तरी माणुसकी दाखवावं. माझ्या संग नसल पण आपल्या पोरीन संग असलेलं नातं तरी विसरू नका. नातं माणुसकी आता बरे आठवतात तुला या गोष्टी? तुझ्या पोरीनं धक्का मारून मला घराबाहेर काढलं. चप्पल उगारली माझ्यावर. तेव्हा कुठे गेलं होतं ग नातं? हा विसरली तेव्हा? अहो तुम्ही कुठं तिच्या संग वाद घालण्यात वेळ घालवायलाय? तिने आपले पैसे हडप केले काय समज नाही झाला होय तुम्हाला? कसले आपले पैसे? आपले पैसे हडपल्या तिनं. हा खरं सांग आधी काय केलं त्या पैशांचं? सट्टा जुगार खेळलीस की नाही? बोल. ये बघ, ती जागा ताब्यात घेईनच मी. पण तुला मुदत पाहिजे असेल, हिथून घरला सुखरूप जायचं असेल तर तुला हित माझ्या पाया पडून माझी माफी मागावी लागेल. आणि हे मोबाईलवर शूट करण्यात येईल आणि सगळ्यांनी दाखवलं जाईल. कसं? यामिनी म्हणेल तसं. हा वय यमी म्हणल्याप्रमाणे तिच्या पाया पडल्याशिवाय तुझी इथून सुटका नाही. यामिनी अगं कसं आहे की हे समद माफीचं प्रकरण घरात 4 भिंतीआड होऊ शकलं असतं. पण तू मानाची गौर आहेस ना. तू घरात येत नाहीस आमच्या. आणि माग जेव्हा तू आलतीस तेव्हा मी हित घराबाहेर रस्त्यावरच तुझ्या पाया पडल्या. किंवा मांड घेतलास तेव्हा आता ह्यो अपमान बी सार्वजनिकच सहन कर.
राधक का सवतीच्या पाय पडणार? दिदे 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 लगेच घरला चल. लोक जमल्यात आणि मम्मी राधाकाला लय त्रास द्यायलाय. काय? पाया तर पडावंच लागत, नाहीतर मी पोलिसांनी सांगून घरावर जप्ती आणेन, गावात तमाशा करीन. अस्मीला सांगीन. नाही, अस्मीला सांगू नको. आणि मी तुम्हासनी विनंती करते, माझ्या घरातल्या कुणाला बी आणि अस्मीला इथे जे काय घडलं ते सांगू नका. देवी आईची शपथ आहे तुम्हासनी, अन्नपूर्णेची शपथ आहे. विकी, तिथं तू तुझ्या आई पुढे येऊ नको, नाहीतर तुझ्यावर राग निघल. विकी, दिदे तुझा, मी येतो. देवी आई माझी सत्व परीक्षा घेत असत. इथं जे काय होईल, माझी जी काय मानहानी होईल ती तुमच्यातच ठेवा, बाकी कुणाला सांगू नका. यामिनी, माझ्या पाया पडण्यानं जर तुझ्या मनातली आग शांत होणार असेल, तुझं समाधान होणार असेल तर ठीक आहे, तुझ्याच मनासारखं होईल. तुझ्या पायाशी उभी राहायची लायकी नाही हिची, आणि हिच्या पाया पडाल्यास का? आणि कशासाठी? आणि तुम्ही सगळे फक्त बघायलाय. आय, तू कुणा पुढं कशासाठी बी मान झुकवायची नाहीस. मी सोमला फोन करते. सार्वजनिक ठिकाणी एका स्त्रीचा अपमान करण्याचा प्रयत्न झालाय. त्याचे कायदेशीर कलम सांगत बसत नाही, पण परिणाम सांगू शकते. मी काय काय करू शकते त्याचे परिणाम सांगायला. प्रकरण भलतीकडे चाललंय. आपण जर अति केलं तर त्याची माती करायला हिला अजिबात वेळ लागणार नाही, आपल्याला समजायचं बी नाही. तवा चला, इथं नक्की काय झालं ते मला माहित नाही, पण जे काय झालं त्यात तुझी जरा जरी चूक असेल
तर तुझं काय खरं नाही. हे बघे आय चल. आज वाचलीस राधे. हरकत नाही, उद्या बघून घे की तुझी आसमी तुला 24 तास प्रोटेक्शन थोडीच देणार आहे. यामिनी संग वाकड, नदीवर लाकड.